हालेलुया, प्रेस लॉर्ड. आणि सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा मी देत आहे. आणि माझं नाव पास्टर उज्ज्वला योहान पवार आहे आणि मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देवाचं कार्य करत आहे. आणि माझ्या मिनिस्ट्रीचं नाव आहे किंग ऑफ किंग आणि ह्याद्वारे मी देवाचं कार्य करत आहे आणि मी पुढे सेवा करत आहे. आणि आज आपण ख्रिसमस, आज हा सण आहे आणि हा डिसेंबर महिना म्हटल्यानंतर आपल्याला सर्वांना ख्रिसमसची खूप उर्वर लागलेली असते. ख्रिसमससाठी आपण बऱ्याच काही गोष्टी करत असतो महिनाभर आणि महिनाभर आपण ख्रिसमस आहे या उद्देशाने आपण धावपळ करत असतो. पण बायबलमध्ये काय सांगितलेलं आहे, ख्रिसमस आणि नाताळ ह्याविषयी काय सांगितलेलं आहे हे आपण बघणार आहोत. लूकाचा 2 अध्याय आणि 10 आणि 11 वचन याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला. आणि तिथं सांगितलेलं आहे की तेव्हा देवदूत त्यांना म्हणायला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हा सांगतो. ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मास आला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. तारणारा. आणि हाच माझा जो विषय आहे की तारणारा. आणि हा तारणारा कोण आहे? कोण आहे तारणारा? आपल्याला माहिती पाहिजे की तारणारा जगामध्ये आला मानव जातीचं तारण करण्यासाठी. म्हणजे काय, याचा उद्देश काय आहे आपल्याला माहिती पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर जे काही करतो त्यामागे काहीतरी कारण असतं, काहीतरी कारण आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने एका कुमारीच्या द्वारे जन्म घेणे याचीही अशीच एक महत्त्वाचं कारण आहे. कुमारीच्या पोटी जन्म घेणं हे एक कारण आहे. आणि काय कारण आहे की मानव जातीचे तारण करणे. आणि येशूने काय केलेलं आहे ते जगामध्ये येऊन येशूने पूर्ण केलेलं आहे आमच्यासाठी. आणि आता बघा, आता काही आपण कारणे पवित्र शास्त्रातून बघूया की तारणारा म्हणजे काय, तारणारा म्हणजे कोण आणि तारणारा ह्या जगामध्ये कशासाठी जन्मास आलेला आहे. इब्री 10 आणि 9 वचनामध्ये आपल्याला सांगत आहे की शास्त्र सांगते की प्रभू येशू ख्रिस्त जगाचे तारण करण्यासाठी ह्या जगात आलेले आहे. आणि मग पुन्हा गलती 3:13 सांगितलेलं आहे की आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले आणि जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित असा ठरलेला आहे. आणि तारण मुक्तीसाठीच, तारण हे कशासाठी की लोकांना मुक्ती मिळावी म्हणून तारण देण्यासाठी येशू आपल्यासाठी जगासाठी शापित असा झालेला आहे. आणि प्रत्येकाचे तारण व्हावे असे येशूची इच्छा आहे. आणि म्हणून मत्ते 1 आणि 21 सांगितलेलं आहे की देवदूत येशूपास सांगतात, त्याचे नाव येशू असे ठेव आणि तोच जगाचा तारणारा होणार आहे. आणि पाप काय आहे? पाप काय आहे आपल्याला माहिती आहे का? पाप काय आहे? येशूच्या जन्माच्या अगोदरच जग पापाच्या अधीन होतं, पापामध्ये होतं येशू यायच्या अगोदर. आणि म्हणूनच येशूने ह्या जगामध्ये तारणारा, ह्या जगात तारणारा जन्मास आला की हे पाप नाहीसं करण्यासाठी, पापाला धुवून काढण्यासाठी येशूने या जगात तारणारा म्हणून जन्मास आलेला आहे. आता कारण येशूचा कुमारीच्या पोटी जन्म घेणे याचे कारण काय आहे आपल्याला मी सांगितलेलंच आहे की येशूच्या जन्माचे कारण कोणते की संपूर्ण मानव जातीचं तारण होणे हे खूप महत्त्वाचे आहे. आणि म्हणून
येशू का जन्मला ह्या जगामध्ये? पहिला आपण बघणार आहोत की अदृश्य परमेश्वराला प्रकट केले आणि योहान 1:18 मध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की फिलिपा, मी इतका काळ तुम्हाजवळ असून तुम्हाला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे, आणि जर पिता आम्हास दाखवा हे तू कसे म्हणतोस? आणि म्हणून आपल्याला पाहायचं आहे की दुसरं की देवाचे अभिवचन पूर्ण करण्यासाठी येशूने जगामध्ये जन्म घेतला आहे. देवाचे अभिवचन पूर्ण करण्यासाठी येशूने या जगात जन्म घेतला. उत्पत्ती 3:15 मध्ये सांगितलेलं आहे. काय म्हटले आहे की त्यामध्ये, तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन, आणि तू तुझे डोके फोडीन व तू तिची टाच फोडीशील. एदेन बागेत देवाने दिलेले हे अभिवचन आहे, आणि हे अभिवचन येशू ख्रिस्ताने जन्म घेऊन ते पूर्ण केलेलं आहे. ह्या जगामध्ये येशूने जन्म घेऊन ते काय केलेलं आहे? तुमच्यासाठी माझ्यासाठी ते पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून गलती 4:4 मध्ये म्हटलेलं आहे, पहा, परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले, आणि तो स्त्रीपासून जन्मला होता. स्त्रीपासून येशूचा जन्म झाल्यामुळे गुलगुता टेकडीवर ज्यावेळी प्रभूला पृथ्वीपासून थोडे उंच लटकवले होते, आपल्या पायाने ते वधस्तंभावरील काय झालेलं आहे की वधस्तंभावरील मृत्यूच्या द्वारे सापाचे म्हणजेच सैतानाचे डोके फोडले आहे. आणि जर येशू जन्मला नसता या जगामध्ये तर त्या सैतानाचा पराजय झाला नसता, आणि म्हणूनच त्याचे डोके फोडले म्हणजे सैतान ह्या जगात म्हणजे सैतानाचे पूर्ण विचार नष्ट झालेले आहेत. आणि त्या सैतानाचे काय केलेले आहेत? विचार नष्ट करण्यासाठी, त्याचा घात करण्यासाठी येशू या पृथ्वीवरती तारणारा म्हणून जन्मास आला आहे. आणि तिसरं आपण बघूया की दाविदाशी केलेला करार पूर्ण करण्यासाठी ह्या जगात येशूने जन्म घेतला, तारणारा म्हणून जन्म घेतला. काय? दाविदाशी केलेला करार पूर्ण करण्यासाठी येशूने जन्म घेतलेला आहे. येशूचा जन्म या जगामध्ये साधा सुद्धा नाही आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून 1 शमूएल 7:13 मध्ये सांगितलेले की तुझे घराणे आणि तुझे राज्य हे तुझ पुढे अडळ राहतील, तुझी गादी कायमची स्थापित होईल, असा करार देवाने दाविदाशी केला. आणि ते पूर्ण करण्यासाठीच येशूने ह्या जगात काय केलेलं आहे की जन्म घेतलेला आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की लूक याचा 1 अध्याय आणि 32 आणि 33 मध्ये म्हटलेलं आहे की तो थोर होईल, तो त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील, व प्रभू त्याला त्याचा बाप दावीद याच्या राजासन देईल. आणि दाविदाच्या कुळात जन्मल्यामुळे देवाने दाविदाशी केलेला करार काय केलेला आहे? पूर्ण केलेला आहे. आणि म्हणून देवाने ह्यासाठी ह्या जगात जन्म घेतला. आणि चौथं बघूया की मनुष्य पापापासून मुक्त होण्यासाठी येशूने ह्या जगामध्ये जन्म घेतला आहे. मनुष्य पाप करत होता, मनुष्य पापामध्ये होता, आणि ते पाप कोणीतरी धुवून टाकलं पाहिजे, ते पाप कोणीतरी नाहीसं केलं पाहिजे, त्या पापाची कोणीतरी क्षमा केली पाहिजे. आणि म्हणून येशूने ह्या जगात जन्म घेणं अत्यंत महत्त्वाचं होतं, अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि म्हणून येशूने या जगात जन्म घेतला. आणि म्हणून स्तोत्र 40 आणि 6 वचनामध्ये म्हटलं आहे की यज्ञ, पशु व अन्नार्पण यात मला संतोष नाही. आणि म्हणून जुना करार सांगते की जुन्या करारात रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा नव्हती. जुन्या करारामध्ये आपण बघत आहोत. पण यज्ञ पशु अर्पित होते, आणि येशू आता स्वतः
आमच्यासाठी कोकरा म्हणून या जगात आलेला आहे आणि मनुष्याचे पाप येशूने कायमचेच काय केलेले आहे, धुवून टाकलेलं आहे. आणि म्हणून इब्री 10:9 आणि 10 म्हटलेलं आहे की वचनानुसार येशू, पहा मी तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास ह्या जगात आलो आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या शरीराचे अर्पणाच्या द्वारे आपण पवित्र झालो आहोत. येशू आमच्यासाठी कोकरा झाला आणि त्याच्या रक्ताने आपणास पवित्र असं केलेलं आहे आणि आपल्याला पापापासून शुद्ध करून तारण देण्यासाठी आपल्याला येशूपासून शुद्ध तारण आपल्याला काय केलेलं आहे, मिळालेलं आहे. आणि म्हणून आपण 5वं बघूया की सैतानाची सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी येशूने या जगामध्ये जन्म घेतला. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी सैतान बऱ्याच प्रकारे कृत्य करत आहे. सैतान अनेक प्रकारे हल्ले करत आहे. सैतान डावपेच करत आहे. सैतान अनेकांना नरकाकडे नेत होता आणि यासाठी येशूला ह्या जगात जन्म घेणं अत्यंत महत्त्वाचे होते. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान सुरुवातीपासूनच पाप करत आहे. म्हणून सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी येशू या जगात जन्म घेतलेला आहे. तो तारणारा आहे, तारणारा या जगामध्ये आलेला आहे. आणि म्हणून आपल्याला सैतानाची कोणकोणती कृत्य आहेत, सैतान कोणती कोणती कृत्य करत आहे आपल्यामध्ये, लोकांना पापात पाडणे, त्रासात पाडणे, संकटात पाडणे, मरणाकडे नेणे, नाशामध्ये शापामध्ये टाकणे, हे काम आज सैतान करत आहे. हे काम करत आहे सैतान आज. आणि म्हणून सैतानाचे हे कृत्य नष्ट करण्यासाठीच येशूने या जगामध्ये तारणारा म्हणून जन्म घेतलेला आहे. येशूचा अर्थ की तारणारा, तारणारा आमच्यासाठी जन्मास आला आहे. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे की मत्तेई 2:11 मध्ये सांगितलेलं आहे, यहुदांचा राजा, यहुदांचा राजा. येशूच्या जन्मानिमित्त बघा आता पुढे की येशूला यहुदांचा राजा म्हटलेला आहे आणि येशूच्या जन्मानिमित्त येशूला भेट आणलेले आहेत. मागी लोक कोणते आहेत, कोणती भेट येशूसाठी या मागी लोकांनी आणलेली आहे. आपल्याला माहित आहे की 3 गोष्टी त्यांनी मौल्यवान आणलेल्या आहेत. ऊद आणि काय झाले, सोनं आणि गंधरस. सोनं याचा अर्थ काय आहे की राजदूत, राजधातू. आणि ऊद याचा अर्थ आहे की देवाला जे जाळतात ते. आणि गंधरस म्हणजे देहाला जाळतात. आणि म्हणून येशूला उत्तम भेट घेऊन गेले आणि ते रिकामे असे गेले नाहीत. मागी लोक रिकामे गेले नाहीत, रिकामे हाताने गेले नाहीत. आज आपण येशू बाळाला भेटायला येतो तेव्हा कोणत्या प्रकारची भेट घेऊन येतो आपण? आपल्याला माहिती आहे की येशू बाळाचा जन्म झालेला आहे. आपण कोणत्या प्रकारची भेट आपण येशूला देतो? का रिकामेच आपण येशूला भेटायला जातो? लूक 2:10 मध्ये तेच म्हटलेलं आहे की येशूच्या जन्म आधारित घटना नसून पूर्ण नियोजित दैवी योजना आहे. आणि जा सर्व सृष्टीला वचनाची घोषणा करा. याचा कित्ता देवदूताने घालून दिलेला आहे. येशू जन्मला ते सांगितलं की तुम्ही जाऊन काय करा, सुवार्तेची घोषणा करा. आणि म्हणून येशूच्या जन्मा दिवशी तुम्ही काय भेट घेऊन येणार हे खूप महत्त्वाचं आहे. येशूला जेव्हा भेटायला येता तुम्ही मोकळ्या हाताने भेटायला येऊ नका. धनगर ते किती साधे सोपे सिंपल होते, साधे होते ते, भोळे होते ते. आणि जर एखाद्याच्या म्हणजे जन्मदिवसा दिवशी जाताना तुम्ही रिकाम्याशी जाता का? एखादं बाळ जन्मास आलं आणि चला आपण जाऊया बघायला, चला त्या बाळाला पाहायला जाऊया. आपण रिकामं कधीच जात नाही. त्याला काहीतरी घेऊन जातो, त्या बाळाला काहीतरी घेऊन जातो. आणि मग धनगराकडून शिका, आपण त्या धनगराकडून काहीतरी शिकलं पाहिजे. साधे होते,
त्यांना काही माहिती नव्हती आणि ते साधे भोळे असून ख्रिस्ताकडे कार्ड घेऊन न जाता ते भेट घेऊन गेलेले आहेत येशूसाठी. आणि कोणती भेट आहे? स्तोत्र 51 आणि 17 वचनामध्ये सांगितलेलं आहे, भग्न व अनुतप्त हृदय परमेश्वर तुच्छ मानणार नाही. भग्न आणि अनुतप्त हृदय. धनगराने देवाकडे गेले, हृदय घेऊन गेले ते. हालेलुया, हृदय घेऊन गेले. आम्ही बघा येशू बाळाला भेट आणणे म्हणजे काय? आपण बघा अनेक असे आहे, ख्रिसमस आहे, ख्रिसमस असताना आपण कोणत्या गोष्टी येशूसाठी करत आहोत की आपण सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, महिनाभर आपली तयारी चाललेली असते. महिनाभर आपण तयारी करत असतो. घर सजवणे, घरामध्ये सगळं स्वच्छ करणं आणि शॉपिंग करणं आणि काय फराळचं करणं, बऱ्याच काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये वेळ घालवतो. पण आपल्या लक्षात असं येत नाही की मी कुणाला तरी आज काहीतरी भेट द्यावी. मी आज कुणाला तरी एखाद्याला जाऊन सुवार्ता येशू तारणाऱ्याची गोष्ट मी कुणाला तरी जाऊन सांगावी. वचन कुणाला तरी सांगावं आपल्या मनात कधी येत नाही. आणि म्हणून ख्रिसमस म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये दररोज हा ख्रिसमस हा आनंदाचा दिवस पाहिजे, लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही येशू बाळाला भेट आणणे म्हणजेच की अनाथ, विधवा, अंध, लेप्रसी, वृद्ध, HIV मुलं यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. हाच आपला खरा ख्रिसमस आहे, लक्षात घ्या. आपण सगळं काही ख्रिसमससाठी स्वतःसाठी करत आहोत. स्वतःसाठी आपण करत आहोत. स्वतःसाठी सर्व गोष्टी करत आहोत. पण आपण येशूला यावेळेस बाजूला ठेवून हा ख्रिसमस आपण साजरा करतो. येशूला कुठेतरी कोपऱ्यात ठेवतो आणि मग आपण ख्रिसमस साजरा करतो. आणि हा ख्रिसमस येशूला मान्य नाही आहे. असा ख्रिसमस किंवा असा नाताळ किंवा असा तुमचा आनंद येशूला मान्य नाही आहे. आपण या गोष्टी केल्या पाहिजेत की अनेक अंध आहेत, अनेक असे लेपर्स लोक आहेत. अशा लोकांच्या पर्यंत तुम्ही जा आणि त्यांच्यासाठी काहीतरी भेट द्या आणि तेच तुम्ही येशूला दिल्यासारखे आहे. हालेलुया. आणि लूक 1 आणि 46 आणि 56 मध्ये सांगितलेलं आहे मरियाविषयी. मरिया बघा, मी मरियाविषयी जास्त काहीच नाही सांगणार, पण मरिया एक आपली तुमच्या आणि माझ्यासारखी एक स्त्री आहे. ती तुमच्यासारखी माझ्यासारखी स्त्री आहे. आणि बघा त्या बेथलेहेमामध्ये आज त्या मरियाला देवाने तिचीच निवड का केली? मरियाची निवड का केली? की तारणारा येशू तिच्या पोटी जन्माला येण्यासाठी येशूने मरियाची निवड केली. तुमच्या माझ्यासारखी ती स्त्री होती. ती पवित्र म्हणजे ते देवासारखी, देव नव्हती ती. पण बघा, माझा जीव देवाला थोर मानतो व माझा जीव प्रभूला थोर मानितो. आणि देव जो माझा तारणारा, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. देवाने महान सामर्थ्य आणि प्रेम प्रदर्शित करण्याकरिता नम्र आणि शुद्र लोकांना निवडले होते त्यावेळेस देवाने. आणि त्यामधील ती एक स्त्री होती मरिया. आणि देवाने मरियाची निवड केली. हालेलुया. ती स्त्री बघा, ती आमच्या आणि माझ्या स्वभावाची होती, पण ती पवित्र होती, देवाला भिवून वागणारी होती आणि सरळ चालणारी होती आणि ती पवित्र जीवन जगणारी होती. पवित्र होती, देवासारखं ती जीवन जगणारी होती. आणि म्हणून तरी देवाने तिची निवड केलेली आहे. यामध्ये आम्हाला मरियेचं देवाशी जडलेलं नातं प्रगट होतं बघा. आणि म्हणून जिवंत देवाबद्दल जे ज्ञान तिला मिळाले होते, त्यामुळे ती काय केलेले आहे? आशीर्वादित झालेले आहे. आणि बघा, मरियेचा पहिली गोष्ट की तिचा नम्र, आणि दुसरा विश्वासूपणा, आणि तिसरं ती देवाने तिला दिलेला आशीर्वाद. हालेलुया. आणि अशी मरिया ती ठरली. आणि मरियेचं बॅकग्राऊंड काय असेल? की ती एक स्त्री आपल्यासारखी होती, पण यहुदा कुळातील. तिचे संगोपन नासरेत म्हणजे गावाच्या एका खेड्यात झाले.
आणि तिचे कुटुंब गरीब होते. मरिया देवावर अवलंबून होती. देवावर अवलंबून होती आणि ती पवित्र होती. आणि म्हणूनच तिच्या गीतावरून आपल्याला प्रगट होतं. लूक याचा 1 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये की तिनं सुंदर असं गीत लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरून कळत आहे की आपल्याला की ती पवित्र आहे. आणि ती जी स्वतःस उंच करील तो नमिवला जाईल आणि जगाच्या तारणाऱ्याला पाहता वाढवत असताना ती नासरेत व बेथलेहेम 90 मैलाचा डोंगरावरील चढ उताराचा प्रवास करून ती एक गाढवावर बसून तिने म्हणजे काय केलेले तिनं प्रवास केलेला आहे. अशी त्या मरियेची काय केलेले आहे की मरियानं अशा प्रकारे तिनं जाऊन एका बालकास तिनं जन्म दिलेला आहे. अशा प्रकारे तिनं जन्म दिलेला आहे. आणि म्हणून आज आपण काय केलं पाहिजे की देवाच्या सानिध्यामध्ये आपण वाढत असताना आपण काय काय केलं पाहिजे की तारणारा आपल्यासाठी जन्मास आलेला आहे. आणि मग त्यानं काय केलं की ती आपणास गाडीवरून पण आपल्याला प्रवास आपण आता करू शकत नाही. गाडीवरून जरी जात असलं तरी आपल्याला एक प्रकारचा कंटाळा येतो. पण मरियेनं काय केलेलं आहे की तिनं गाढवावरून प्रवास केला आणि एका तारणाऱ्यास तिनं जन्म दिला. आणि आपल्याला माहीत आहे की मरिया ह्या दिवसामध्ये आज मी मरिया आहे का? मी पवित्र आहे का? मी देवाला भिवून वागत आहे का? मी देवाच्या सानिध्यात प्रार्थनेत वचनात मी वाढत आहे का? मरियासारखं जीवन मी जगत आहे का की जेणेकरून येशूने माझी निवड करावी. येशूने मरियेची निवड केली. आज देव माझी निवड करल का? मी मरियासारखं आज मी जगामध्ये असताना मी लोकांना देवाची सुवार्ता मी सांगेन का? काय मी मरियेसारखे पवित्र जीवन जगेन का? हे खूप महत्त्वाचं आहे. आणि बघा कोणत्या प्रकारची भेट आपण येशूला घेऊन जाऊया. कोणत्या प्रकारचे तुम्ही घेऊन जाणार आहे भेट? एकच मी सांगेन की आपलं भग्न हृदय आणि अनुतप्त हृदय तुम्ही देवाला द्या. तुमचं हृदय, तुमचं अंतःकरण जे आहे ते तुम्ही देवाला द्या. अंतःकरणपूर्वक तुम्ही देवाजवळ या आणि देव आज तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. मागील लोकांनी देवाला जाताना रिकामं गेले नाहीत. आज आपण देवासाठी काहीतरी करणारे असूया. आज आपण ह्या दिवसामध्ये हे वर्ष संपायच्या आपण 15 दिवस अगोदर आहोत. तर आपण एक निर्णय घेऊया की आज मी येशूसाठी काय करणार. येशूसाठी मी कोणती गोष्ट करणार आहे. येशूसाठी मी काय करू. येशूसाठी काय नको. माझं जीवन मी येशूला देणार आहे. मी एक आत्मा जिंकणार आहे. मी एकाला जाऊन देवाचे वचन तारणाऱ्याची वचन मी जाऊन मी देवाला लोकांना सांगणार आहे. आपल्याला त्याची गरज आहे. आणि आज निर्णय माझ्या हातात आहे. आज मी काय निर्णय घेत आहे का? ह्या ख्रिसमसच्या दिवसामध्ये देवाला मी पूर्ण वाहून घेतला आहे का? जे येशू या जगात तारण्यासाठी जन्मास आला आणि खरेखुरे देवाने माझं तारण केलेलं आहे का? माझं तारण आज बरेच जण ख्रिस्ती म्हणून जगत आहेत, विश्वासात म्हणून जगत आहेत, पण अजून काही जणांचं तारण झालेलं नाही. आणि तोच तारणारा आपल्यासाठी जगात आलेला आहे. आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की आज तुम्ही येशूसाठी वाहून घेतलेला आहात का? जर नसाल तर येशूसाठी आज तुम्ही काहीतरी करणारे बना. मी माझं हृदय येशूला देईन. मी येशूसाठी मी काहीतरी करणार. निर्णय घेऊया आपण. निर्णय हा तुमच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून ह्या ख्रिसमसच्या दिवसामध्ये तुम्ही गडबड घाई बिजी फक्त ह्या घरातल्या आणि तुम्ही ह्या गोष्टीसाठी करू नका, तर येशूसाठी काहीतरी करा. आणि म्हणून येशूसाठी मी काय करू ह्याचा विचार आज तुमच्या डोक्यात चाललेला असेल असा माझा विश्वास आहे
ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आज बसलेल्या आहात त्या ठिकाणी आज प्रभू येशू तुमच्याशी बोलत आहे. काय तारणारा माझ्यासाठी जन्माला आलेला आहे का? काय तारणारा माझ्यासाठी आलाय? मी जाऊन एखाद्याला वचन सांगू शकेन का? आज देव तुम्हाला स्पर्श करत आहे. आणि म्हणून आज आपण जिथं असेल आज आपले नेत्र बंद करूया आणि आज आपण प्रार्थना करूया. हालेलुया रबा जीसस. धन्यवाद प्रभू येशू बाप्पा. धन्यवाद राजा येशू. होय माझ्या तारणाऱ्या प्रभू येशू. होय माझ्या दयाळू कृपाळू येशू बाप्पा. आज खरंच प्रभू येशू बाप्पा तुम्ही आमच्यासाठी ह्या जगामध्ये तारणारा जन्मास आलेला आहे. प्रभू आमचं पाप धुवून काढण्यासाठी, प्रभू आम्हाला पापाची क्षमा करण्यासाठी, प्रभू आम्हाला स्वर्गीय जीवनाकडे नेण्यासाठी. ओय प्रभू येशू बाप्पा. हालेलुया जीसस. आम्हाला बघणं असं हृदय देण्यासाठी प्रभू तुम्ही आमच्यासाठी जन्मास आला माझ्या राजा. होय तुम्ही आमच्यासाठी कोकरा झालात प्रभू येशू बाप्पा. तुम्ही आमच्यासाठी शापित झालात प्रभू येशू बाप्पा. आणि म्हणून बाप्पा मी तुमच्याकडे मागत आहे, ज्या बहीण आणि जे भाऊ प्रभू येशू बाप्पा हे वचन ऐकत आहेत त्या प्रत्येकांना येशू आशीर्वादित करा माझ्या राजा. ओय प्रभू येशू बाप्पा. आज त्या ठिकाणी अनेकाचं तुम्ही तारण करा माझ्या बाप्पा. दया करा प्रभू येशू. कृपा करा प्रभू येशू. आणि होऊन दे येशू फक्त तुमच्या नावाचं गौरव. होय प्रभू येशू. आज आम्ही तारणारा म्हणून, तारणारा जन्मास आलेला आहे म्हणून आज आम्ही उत्साह साजरा करत आहे की आम्ही इतरांच्या पर्यंत जावं प्रभू येशू राजा. यासाठी प्रत्येकांना चांगलं अंतःकरण आणि चांगलं मन आणि चांगले विचार तुम्ही द्या प्रभू येशू बाप्पा. आज तुम्ही कार्य केलं प्रभू. आज प्रत्येकांना तुम्ही आशीर्वादित केलेला आहे. हा नाताळ प्रत्येकांच्यासाठी तुम्ही आशीर्वादित केलेला आहात. याबद्दल येशू मी तुमचे मनापासून आभार मानते आणि खरंच तुमच्या नावाला मी धन्यवाद देऊन प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागते. आमेन.